आजचा सभापती महोदय, प्रादुर्भाव वाढलेला असताना समाविष्ट धोक्यात ते नाहीत. फळपीक विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांना पीक निहाय प्रति हेक्टरी 3,000 ते 10,000 रुपयापर्यंत विमा हप्ता भरावा लागतो. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्ती वाढली आहे, त्यामुळे फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विमा हप्ता भरून देखील फळपीक विमा धारकांना भरपाई पुरेशी मिळत नसल्याने फळपीक विमाकडे शेतकरी पाठ फिरवतात. तसेच नफेखोरी वाढवण्यासाठी विमा कंपन्या परतावा कमी देतात. हे आरोप असून हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामुळे फळपीक विमा योजनेत उत्पादनपूरक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मी सरकारला विनंती करीत आहे. सार्वजनिक आरोग्य पान क्रमांक 203 बाब क्रमांक 201 अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे अद्ययावत यंत्रसामुग्री, मशीन तसेच डॉक्टर्स, नर्स, कुशल कर्मचारी यांची कमतरता आहे. या ठिकाणी सरकारने मोठा निधी खर्च करून हे रुग्णालय सुरू जरी केलं असलं तरी अद्याप न्यूरोसर्जन नाही. राज्यात अझिथ्रोमायसिन 500 या 85 लाख बनावट गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे. सभापती महोदय, अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मेसर्स विशाल एंटरप्राइजेस यांनी पुरवठा केला होता. याच कंपनीने एनॉक्सच्याही 1.5 लाखाहून अधिक गोळ्या खरेदी केल्या होत्या. त्याचा पुरवठा अंबाजोगाईसह नागपूर, ठाणे, वर्धा येथे केल्याचे उघड झाले आहे. याच गोळ्या योग्य ते घटक नसल्याने अप्रमाणित केल्या आहेत. या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी याद्वारे मी करत आहे. सभापती महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पान क्रमांक 37 बाब क्रमांक 55 अकोला जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांच्या इमारती गुरुजी सुस्थितीत नाहीत, सुविधा अपुऱ्या आहेत. याबाबत शासनाने सर्वे करून ग्रामीण भागातील शाळांच्या होणाऱ्या गैरसोयी दूर करून दर्जेदार शिक्षण मुलांना मिळावे व तशा प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्या याकरता निधी उपलब्ध व्हावा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क अद्याप मिळालेले नाही. शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीसाठी शाळांनी उपाययोजना कराव्या. शाळांमध्ये बाल संरक्षण समिती समुपदेशकांची सुद्धा नियुक्ती करण्यात यावी. पान क्रमांक 7 आणि बाब क्रमांक 7 गृह विभाग जिल्हा पान क्रमांक 9 बाब क्रमांक 10 जिल्हा पोलीस बल कार्यालयातील विविध खर्चासाठी जी सरकारने अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे त्या आधारावर अकोला पोलीस स्टेशनच्या इमारतींकरता निधीची तरतूद व्हावी. वाढत्या सोशल मीडियाच्या वापरासोबत सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा पोलीस स्टेशनमध्ये अद्ययावत करण्यात यावी. कुशल तंत्रज्ञ यांची भरती करण्यात यावी. याकरता निधीची तरतूद सरकारकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पान क्रमांक 123 बाब क्रमांक 171 सन्माननीय मंत्री महोदय, मागच्या काळात आपल्या सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान सभागृह प्रत्येक गावामध्ये ही योजना आणली होती. पण तिथं निकष असा होता की 500 दलित वस्तीची घरं असतील त्याच ठिकाणी संविधान सभागृह देण्यात येईल. माझं म्हणणं असं आहे की संविधान जर आता प्रत्येक समाजासाठी असं आपण म्हणतो किंवा संविधान वी द पीपल ऑफ इंडिया असं सांगत असेल तर 500 फक्त मागासवर्गीय लोकांची वस्ती हा निकष त्यातून काढावा आणि गाव तिथं संविधान सभागृह ही जी संकल्पना आहे ती प्रत्येक गावात एक आदर्श संविधान सभागृह उभं व्हावं हे सामाजिक न्याय व विशेष विभागाकडे मी या ठिकाणी मागणी करत आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेली राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या 50 जागा वाढविण्यासंदर्भात मागील शासनाच्या काळात माननीय सामाजिक न्यायमंत्री यांनी घोषणा केली होती. 3 मिनिटं बाकी आहेत सभापती महोदय, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सामाजिक न्याय विभागातील विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोनच आहेत शेवटचे मागील कित्येक महिन्यांपासून निर्वाह भत्ता मिळाला नाही. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात संविधान सभागृहाची मागणी केलेलीच आहे. नगर विकास बाब क्रमांक 74 पान क्रमांक 50 अकोला जिल्ह्यात महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा आज निधी अभावी रखडल्या आहेत. त्याकरता मोठ्या प्रमाणात निधीची सभापती महोदय आवश्यकता आहे. आणि शेवटचं सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक 65 बाब क्रमांक 95 राज्यातील प्रमुख जिल्हा व इतर मार्गावर असलेल्या बांधकामासाठी अकोला जिल्ह्यातील अनेक प्रमुख जिल्हा मार्गाची स्थिती खराब असून त्याकरता मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि मी बोलत असताना नेहमीप्रमाणे डावकर साहेब बोलत राहतात, आता याच्यापुढे त्यांच्यापासून मला संरक्षण द्यावं अशी विनंती करतो. ज्ञानेश्वर म्हात्रे. पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षक वरिष्ठ सभागृहाच्या उच्च पदावर बसला तेव्हा